श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अध्याय 33. धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. गोरक्ष माणिक भेट. चौरंगीचा उद्धार. मच्छिंद्र देहासाठी वीरभद्राशी युद्ध. अध्याय 33. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्वारा कनकवर्णा नरहरी चतुरा. ऐक्यत्व कारणे हरिहरा. शक्य एक तुझेची तरी आता कृपा करुणी. ग्रंथ सुचवी सुडाळ रतनी. शुभयोगी श्राव्य भाषणी. स्वीकार करी महाराजा मागिले अध्यायी मच्छिंद्रनंदन. त्रिविक्रम देही संचरुण गोरक्षस्तीर्थ स्नाना कारणे. धाडिले मच्छिंद्रे या परी गोरक्षनाथ मही भ्रमता. नाना तीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊन या पोहोचला. तो गोदातटी भामानगर तया अरण्यात गौरकुमार. परम झाला शुधातूर जठरानले करोनिया. ग्राम पाहता तोरण्यात उदक एक योजन न मिळे तेथ. तया स्थायी क्षुधाक्रांत आणल जैसा पेटला. मार्गी चालता दिशा लक्षित तो शेत देखिले अकस्मात. कृषी कर्म प्रांजळवंत पाहुनी सुमार धरियेला. तव तो कृषीव्यल माणिक नामी. वय 10 वर्षे देहधर्मी. मध्यान्ह समय साधुनी भोजना ते वैसला. पात्र घेतले पुढे वाढून कवळ करावा जो मुखी अर्पण. तो अकस्मात गौरीनंदन आदेश शब्द गाजवी. तव तो माणिक कृषी शेती ऐकुनी आदेश शब्दाप्रती. योजिला कवळ ठेवणी हाती प्रेमे नमित तया ते. म्हणे महाराजा तुम्ही कोण किमर्थ घेतले आडरान. एरू म्हणे मी तपोधन सुधा नळी पेटलो. परम झालो तृषाक्रांत म्हणोनी होऊनी आलो अतीत. तरी सनिध्य अन्न सेल तुते भिक्षा माओ पावी. ऐसे ऐकता तयाची वाणी म्हणे महाराजा योग द्रुमुनी. निधान आहे मनोधर्मी. पात्र वाढिले भक्षावे मग तो उठोनी त्याची वेळी. शीघ्रोपी पत्रावळी आणि मुक्तकुंभ भरोणी. जवळी शीघ्र करी पुढारा मग तो गोरक्ष तपोधन. हस्तपाद प्राक्षाळुनी अन्नपात्र पुढे घेऊन जठराहुती घेतसे. पूर्ण झाल्या जठराहुती मग सहजची तुष्ट झाला चित्ती. की रुका होता जलप्राप्ती लवणाकार पावतसे. की दरिद्र्याप्रती देता धन मग का न पावे तुष्टमान. की यथेच मिळविता झाल्या कारण दोष शरीरी मिरवेना. कन्याये कृषिनीर नरेंद्रोत्तमा घडोनी आले तुष्ट महिमा. मग प्रसन्न होऊनी चित्तद्रुमा वरद फळा दावितो. म्हणे कृषिका कवन काम मिरवला तो देहधर्मी. एरू ऐकोनी म्हणे स्वामी आता कासया पुसता हो. तरी महाराजा अटी करावी. प्रथम कार्यासाठी कार्य झाली या व्यर्थ चावटी. अन्यासी कासया शिनवावे. तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पावले. गोरक्ष म्हणे बोलसी बोल सत्य असती तुझे बा. परी तुवा माते दिदले अन्न तेने मम चित्त झाले प्रसन्न. तरी तव देही किंचित पण सत्य असेल वद माते.
जे जे कामना असेल तुते ती पूर्ण पावसी फळत सहिते. एरी ऐकुनी कृषी त्याते ऐसे उत्तर देतसे. म्हणे महाराजा महिपाटी तुम्ही हिंडिता भिकेसाठी. ते तुम्ही मोह धरुणी पोटी माते काय द्यालजी. भंगास पाशी भनंग गेला तो काय देऊनी तृप्त झाला. खडका उदक पाहना बोला कदा काळी दिसेना. तुम्ही देवी हिंडतानासाठी आम्हा काय देणार जेटी. नाथ म्हणे इच्छा तुष्टा आता तुझी करीन बा. एरी म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन. तरी आणिक तुझ कारण लागत असेल ते मग माग. नाथ म्हणे रे एक दान तुम्हा दिदल्या झालो प्रसन्न. तरी काहीतरी मजपासून मागुनी घेई कृषी राया. येरू म्हणे मुगलायस तू काय द्यावे आम्हास. तरी काही न मागू सुरस पंथ आपुला क्रमे का. ऐसे बोलता माणिक नामी गोरक्ष विचारे आपुले मनी. अडभंग सती कृषी धर्मी सधावेपणी वैसोनिया. तरी हा माते म्हणतो मग माग. परी त्याची हितार्थ करावा लाग. ऐसे विचारोनी मनोवेगे तया लागी बोलतसे. म्हणे कृषीराया ऐक वचन तू आम्हाशी म्हणशील देऊ देणे. तरी मागे सरस वचन निश्चय करुनिया बोलावे. एरू म्हणे तापसा ऐक. माते दिससी महामूर्ख जो देणारा आपुले आत्मसुख. तो मागे सरणार नाही की. अरे चंद्र असे शीतळपणी तरी तो वर्षेल दाहक पाणी. परी तो ढळणार नाही प्राणी. मागे पाऊल कासया सविता राज तेजो दीप्ती. तोही अंधकारी करील वसती. परी उद्धार तो औदार्य प्रती. मागे पाऊल सारिना मही गेलिया रसातळी. परी औदार्य प्राप्ती महाबळी त्या कृपार्ण. कुपणत्व कदा काळी अंगा लागी स्पर्शना. तरी कोणते मागणे तुते मागुनी घेईन जे त्वरिते. मी बोलतो निश्चयाते निश्चय माझा पाही का. ऐसी बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता. तरी मनाचे करणे मागो आता. कैसा सांभाळेल पाहोतो ऐसा विचार करुणी चित्ती. म्हणे मज दावी का विपिनपती जे जे आवडेल तुझे चित्ती. ते तू न करी महाराजा काही एक इच्छिल तुझे मन. ते तू न कारणे हेची मागणी. इतुके देऊनी तुष्टपण बोळवी का कृषी राजा. ऐसी वदता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी. हा धर्म आता पुले धर्मी अर्कवदी रक्षी नगा. ऐसी तैसी देऊनी भाक तुष्ट केले शरीरास. असो गोरक्ष त्या विपिनास सांडोनिया चालिला. माणिक नामी कृषी शेतात मुक्त करिता झाला होत. एठने बांधुने समस्त भार सकळ वाहतसे. वृषभा मागे दितले लावून मवळी घेत येथना. उचलून मनात म्हणे ग्रामाशी जाऊन शुधाबल घालवावे. इतुकी मनी योजना होता स्मरण झाले गोरक्षनाथा. पुत्र कल्याण अनिता चित्ता मनाचे कारणे उल्लघावे. मन इच्छित असे दारी घरी जावया. तरी आपण जावे तया ठाया. मग तेथेची उभा राहुनिया गाढ निद्रा करीतसे. मवळी एठनाचा भार घेऊनी उभा महीवर. नेत्र जाकोनी चिंतापर हरिनामी योजितसे. मनस इच्छी हलवो अंग परी न हाले धडभाग. स्थिर होऊनी संचरले योग वचनार्थ संपादी. तरुपर्ण
जे ती उडवण तेची करीत असे भक्षण मनी येता साठवण तेही त्याग परणीचे करीत असे. मग सहस्थिती वायू लहर अकस्मात येतसे मुखावर तेथे तितकेची प्राशनाहार पर अमल मन होतसे. तेने कृश झाले शरीर सकळ आटोनी गेले रुधिर मांस म्हणाया तिळभर स्वप्ना माझी दिसेना. त्वचा अस्ती झाल्या एक उभा राहिला कष्टदायक येरीकडे तपो बाळक बद्रिकाश्रमी पातला. भद्रिकेदारा नमोनी त्वरित पाहू चालिला चौरंगीनाथ तव गुहागृही शरीरावरती वाळवी वारुळ विराजले. मुकी तिटुकी नामावळी आणि नेत्रचंद्री असे शिळाभारी असे स्थित तया स्थळी गोरक्षणात प्रगटला. त्वरित द्वाराची शिळा काढून पाहे तयाचे शरीर कारणे तो वारुळ गेले वेष्टून सर्वांगी तयाच्या शिळाचंद्रीनो हाले पाती राम शब्दे वलगे उक्ती ते पाहुनिया गोरक्षजती परमचित्ती हळहळला. मग शरीराचे वारुळ काढून पाहे तयाचे शरीर कारण तो हस्तपाद लवे करून तपोबळे आले ते. मग सावध करुणी तया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षणात शीघ्र कवळोनी तयाचा हस्त बाह्यत्कारी आणिले. मग कृपे करिता अवलोकन शरीर शक्ती आली दारुण मग उठून वंदी गोरक्षचरण म्हणे सनात झालो असे मी या परी तयासी अलिंगुनी नाथ. म्हणे बा कैसा झाला चरितार्थ एरी म्हणे मजवाहित नाही चामुंडे विचारी. मग विचारोनी चामुंडेशी वृतांत उसे चरितार्थ शी एरू म्हणे आम्ही फळासी देत होतो महाराजा. परी चौरंगी न करुणी भक्षण बैसला होता शिळा लक्षुण. मग फळेची वरवता प्रमाणे गोरक्षाते दाविली फळनगा पाहुनी तपोजेटी विस्मय करी आपुल्या पोटी. म्हणे धन्याची तपोराहाटी ब्रह्मादिका अतर्क्य परमचित्ती कृपावेष्टुनी नवळी ठेविला वरद पाणी. अनुग्रह चोज पुन्हा दावोनी ब्रह्मसनातन केला असे. पुढे चौरंगीशी घेऊन भद्रिकेदारालया आणून जागृत करुणी उमारमण चौरंगीते भेटविला. मग तेथे राहुनी सन्नास सकळ करविला विद्याभ्यास अस्त्रशस्त्र बहुवस प्रवीण झाला महाराजा. मग सकळ देवा ते पाचारून तपोबळे केले सगना. मग सकळ दैवते तुष्ट करून वरद प्रज्ञा आराधिले. सकळ देव वर देऊन पहाते झाले आपुले स्थान. एरीकडे भद्रिकेदार नमून चौरंगीसह निघाला. तुरे येऊनी वैदर्भ देशात चौरंगीते कौंडिन्यपूर. दावित म्हणे बारे तो माता तात भेट घेई तयांची. भेटसी तरी कैसा त्याते जगी जाऊनी अतिख्यात. हस्तपादांचे मुंडन खंडन निमित्त उत्तरासूड घेईजे. राये छेदिले तव हस्तिपदासी परी धुसधुशी आहे मम मानसी. तरी आपुला प्रताप संगम रायासी निज दृष्टी दाविका अवश्य म्हणे चौरंगीनाथ. भस्मचे मुठी कवळोनी हस्त रायाचे लक्षुणी बागायत. वातास्त्रासी सोडितसे तव तेथीचे वणकर. 601 सहस्त्र वातचक्रे उडवून अंबर दाविता झाला तयांसी. पुन्हा वातास्त्र घेत काढून तव ते उतरती मही कारण. किती पडले मूर्छना वेष्टुना किती एक ग्रामी पळाले
ते गे येऊनी राजांगणी सांगतसे झाले विपरीत करणे कोणी केली न दिसे नेणी आश्चर्य बहु होतसे. मग भृत्यांते पाचारुणी पुसवणी त्याते वर्तमान कोणी केले आला कोण शोधा लागी धाडितसे तो एरीकडे चौरंगी सहित पानवटी बैसला गोरक्षनाथ हेर पाहणी त्वरित रायापाशी पातले म्हणती महाराजा पाठवटेसी बैसले आहेत दोन तापसी तीव्रतेची कानफाटावेशी विद्यार्ण दिसताती ऐसे ऐकोनी राजेश्वर सौम्यमनी आपुला करी विचार आले असती गोरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःखे दिवशाने तरी आता तोरे करून तयांसी जावे शरण ना तरी ग्रामाशी पालते करून प्राणन प्रति हरतील ऐसा विचार करुणी मानसी राव सामुराये समारंभेशी गजवाजी शिबिका रथासी कटकासह येतसे ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा आपुला प्रताप आता निज दृष्टी दाविका ऐसी ऐकता गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळी भस्मची मोठी वातास्त्र जलफोणी पोटी चमूवरी पेरितसे मग ते वातास्त्र अति तीक्ष्ण चमूसह राया दाबिले गगन रथ गजबाची शिबिकासह वातास्त्रे पाडिली तेने करुणी चमू समस्त गगन पंथे आरंभळत म्हणती हे महाराजा नाथ शरणागत तरावे सकळ स्तविती दीनवाणी ते शब्द ऐकोनी तपोज्ञानी चौरंगीशे म्हणे गे उतरोनी चमू सहित राया ते मग तो कुशल प्रज्ञावंत प्रवतास्त्र असे आड करीत मग सकळ आटोनी गेला वात चमू मिरविली नगमौळी मग ते उभा करुनी आपुला कर म्हणे उतरुनी यावे चमू समग्र मग रायासह कटकबार उतरले तळवटी मग समीप येता शशांगर चौरंगीशी बोलिला गौरकुमार हितयासी करुणी नमस्कार तुष्टचित्ती मिरविका ऐसे ऐकता गुरुनंदना धावुनी धरिले तात चरण म्हणे महाराजा मी तवनंदन निज दृष्टी देखे मज ऐसे बोलता चौरंगीनाथ रावे धावुनी धरिले हृदयात मग परम प्रीती गोरक्षाते चरणी भाळ मज अर्पितसे मग गोरक्ष ही धरुणी हृदयी म्हणे राया याचा प्रताप पाही एरी म्हणे तुझ समान आई भेटिल्या न्यून कायसे या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत चूर्ण करुणी महापर्वत अदृश्यपंती निर्मितसे या उपरी शशांगर गोरक्षाशी म्हणे चतुर आरोहण करुणी शिबिकेवर राजसदनी चला जी या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही न येऊ तव गृहात सापत्न मातुश्रीचे कुडे मनात हस्तपाद छेदिले मग मुळापासून सकळ वृत्तांत राया लागी केला श्रुत राव कुपोदित उचंबळ लागला सेवका लागी आज्ञा करीत ताडीत आना राणी येत ते ऐकोनी चौरंगीनाथ काय परिवदितसे म्हणे ताता आपुले वचन हेची शिक्षा आली घडून या परी ताता आपुले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तरी ऐसे न करी ताता सदनीच शिक्षा करावी प्रीता मग शिपिकासनी बैसवणी तत्वता राजसदना पातले राव जाता मच्छिंद्रनाथ पादत्राण घेऊनी हातात ताडण करुणी पत्नी ते म्हणे जाई येतुनी 12 संवत्सरापर्यंत त्वातप केले सुचिस्मंत तयाचे फळ कुडे मत भ्रष्ट केले राज्याशी
ते पाहुनी गोरक्षनाथे राया संबोधनी केला शांत. एक मास राहिला तेत शशांक भक्तीने. या परी गोरक्ष जाते समयी वंशवेष्टी मोह प्रवाही. प्रसाद देऊनी राजदेही वीर्यवान पै केला. म्हणे कामिनी करुणी दुसरी भोगी वंशले तिची लहरी. ऐसे सांगोनी शशांगरी चौरंगी सह चालिला. मार्गी चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान. स्नान करुणी उत्तमोत्तम शिवालयी पातले. इताची करुणी शिवदर्शन मग शिवदारेशी बोलुनी वचन. गुरुकलेवरांचे वर्तमान तिये लागी पुषितसे. तवती होऊनी भयभीत बोलती झाली चाचरे घेत. शरीरे करुणी थरथरा कंपित पायावरी लोटली. म्हणे महाराजा गुरुनाथा राजभाजा. रेवती कांता तिने माते भ्रष्टवुनी चित्ता पुसवणी घेतले होते की. या उपरी दुसऱ्या लागुनी वदले नाही कलेवर. कहाणी परीने नो भय वाटे म्हणे. कलेवर पहानीच दृष्टी स्त्री जाती बोलती एक. परी करणे करती अनेक. मज वाटतसे ती चाळक समक्ष दृष्टी पहावे. ऐसी ऐकूनी तियेची वाणी परम घाबरला गोरक्ष मुनी. मग एकांत गुहा सदनी विदारुनी पाहतसे. तव ते मोकळे गुहागर आत नाही कलेवर. मग नेत्री दाटुनी मोहाचा पूर शोक सिंधू चंबळे. तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंत सोडूनी दिदली माझी ममता. आता येथे गुरुनाथा कवणे ठाई पाहू मी. ऐसे म्हणून आरंभळत धरणी प्रति शरीर टाकीत. तव ती शैवदारा मोहस्थित होऊनी त्या ते बोलतसे. म्हणे महाराजा धैर्य धरी मी राजांगणे हो जाऊनी. सत्वरी पुसोनी येते मच्छिंद्र शरीरी. वृत्तांत कैसा झाला तो. ऐसे बोलूनी गोरक्षा ते शैवदारा अंतपुरात. शीघ्र जाऊनी रेवती ते राजनेमाने नमिले. तवती पाहुनी शव कामिनी म्हणे कालिसो माय बहिणी. येरी म्हणे अंधाकरणी आठव माते झालासे. म्हणाला तरी आठव कोण तरी 12 वर्षे आली भरून. तुम्हा लागी सांगितली खून राजभागी विचारा. ऐसे ऐकता तियेची वाणी एकांताने ते राजपत्नी. म्हणे मायो अंधाकरणी चिंता सोडी सकळती. अगे तुझ वैरहित त्याची दिवशी कलेवर काढुनी. शस्त्र उद्देशी वाटले गेरे तीरती. मानसी सखळम विपिना माझारी. त्याही लोटले बहुत दिवस अस्थिमांसाचा झाला नाश. जीव जंतू खाऊनी त्यास विष्टामृतिका झाली असे. तरी या कार्याचा सकळ तरू समूळी उपटीला बीजांकुरू. आता चिंतेचे फळ अपरू कोठुनी दृष्टी पडेल. ऐसे बोलता राजांगणा चिंते व्यापिली शैवांगणा. म्हणे नेनो पुढल्या कर्मा कैसे घडून येईल. परी आता सो कैसे श्रुत करावे गोरक्षास. जे जे असेल प्रारब्धास भोग भोगणी लागेल. ऐसे विचार करुणी चित्ती पुनश्चाले शिवालया प्राती. जे वदली रेवती उक्ती प्रांजळ तैसे सांगितले. सांगता ऐकिले नाथे परम पेटला क्रोधानळाते. म्हणे शिक्षा करावी राज भाजते दुखार्नवी बुडवूनिया. ऐसा विचार घटित मनी. परी पुन्हा करीत विवेक बंधना. रेवती माता मज कारण मज राहते लागतसे. जरी अवज्ञा करुणी जंतूचे झाले भक्षण. तरी आता शोधार्थ मन मच्छिंद्र शरीरी ठेवावे. न द्यावे तिसी भिक्षे कारणे. ते नाश न पावे निश्चय पूर्ण. कोणे तरी ठाया लागुनी मच्छिंद्र देही आशेल. मग बोलावुनी चौरंगीते म्हणे बारक्षी शरीराते. मी देहासी सांडोनी त्रिभुवनाते.
कलेवर शोधार्थ जातो की परी रेवती येथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता तैसीच वहिवटेल माझी आरता म्हणून सावध असावे ऐसे सांगोनी चौरंगीते प्रवेश करी गृहाते प्राण सोडून शरीराते ब्रह्मण करी दश दिशा सकल शोधला जंबुद्वीप सरितार्णवी सकलाप ग्राम कानन सप्तद्वीप रती रती शोधिले परे जीव जंतूची देहस्थिती होऊनी शोधिता गुरुचे कलेवर पूर्ण कोणे तरी ठाया लागोनी मच्छिंद्र देह असेल अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ पिंड ब्रह्मांड शोधुनी सकळ स्वर्गावरी चालिले सुलोक भूरलोक तपोलोक हरिहरण एकशदा सत्यलोक कुबेर तारांगणादी अनेक शोधुनिया पाहिले एक मेरू स्वर्ग पाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर सकळ शरीरा करुणी संचार गुरु शरीर शोधिले उपरी पाहुणी वैकुंठ समस्त तुरे पातला कैलासा प्रत तो होताची प्रवेश शिवगणात धुंडाळूनी पाहतसे तो शिवगणी चामुंडा समुदयात अस्तित्वच्या मांस देखे समस्त या परी वीरभद्र सर्व गणात गर्दनिया सांगतसे मने 12 वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र शवाचे करा रक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणे रूपे येईल की ऐसी ऐकोनी तयाची वार्ता गोरक्ष तेथोनी झाला निघता तो एरीकडे चौरंगीनाथा काय सुचले होते की गोरक्ष शवाजवळ बैसून अनेक सकळ अस्त्र व्यापून जेथे लाग न लागे देवाकारण ब्रह्मादिका करोनिया ऐसे अस्त्र व्याप्त तैस्यातुनी निघुनी गौरसूत गुप्त वेश शरीरात येहुनिया प्रवेशताची अकस्मात उठोनी बैसला गौरसूत मार्ग सोडून गृहात बाहेर आले उभयता मग शित्त करुणी भस्मजोळी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेने काळे अर्कावरी सोडिले गोरक्षमुखीचे पर्वतास्त्र प्रविष्ट होता अतिस्वतंत्र माथा उचलिता अंबर पात्र भरोनिया निघाले 1,00,000 योजनमिती स्वर्गी उंच झाले गबस्ती त्याहुनी माता द्विगुण पर्वती अंबराते मिरवला मित्रमार्गीचा धरुणी रोक आकाशस्तंभ झाला एक तेने करुणी सेंदने अर्क मार्गावरी अडखळला चक्रपदा चालवया माट न मिळे पाहुणी सुबट मग सज्ज करुणी गांडीव चुमुट योजिता झाला महाराजा तीव्र शरीरी वज्रास्त्र योजोनी सोडी प्रविष्ट मित्र तेने करुणी पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी परी पर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचारे आपुले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप दुहिता आडमार्गी झाली असे ऐसे पाहता अर्कंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग सदनासह महिवरी येऊन या प्रगटला येता देखती अर्कराज काय करीती हो मग विजय ध्वज चंद्रास्त्राचे पेरुनी बीज कोटी चंद्र निर्मिले तेने करुणी शीतळ प्रवाही निर्विती झाली मही मग तो सकळ दाह स्वभावी वादू न शके अर्काचा ऐसी समाधान स्थिती होता परी समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कचरणी लागती या परी भाविक स्थिती सांगून बोलता झाला जगलोचना बारे तुझ सुखबन संबंध कोण दर्शवी गावाचेसी येरू म्हणते महाराजा आम्ही उदेलो एक काजा
मचिंद्र देह तेजपुंजा शिवगणे हरिला, तरी आपण होऊन तेथे सुनीत सांगावे, तरी आपण जाऊन तेथे सुनीत सांगावे वीरभद्राते, की मचिंद्र देह महिते पाठवून द्यावा की. परे या कार्या बहुतानी ती सांगुनी जरी ना ऐकती, मग मागोनी बोलावूनी देऊया क्षिती, युद्धा लागी मिसळवाय. आयसे परवी मही महापर्वी आमुचे जाऊनी करावी शिष्टाई, इतुका उपकार मचिंद्र देही आम्हासी साये मिरवावे. ऐसे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्याते म्हणत, मग त्या क्षणी कैलास जात त्वरित जाऊनी पोहोचला. गणे पाहुणी अर्क येता सहज पापा लागी विजयध्वज, म्हणती येणे महाराज कवण्यार्थ झाले असे. आदित्य म्हणे ऐक वचन, गोरक्ष शिष्टाई साधन, करू पातलो तुम्हा कारण मचिंद्र देहा कारणे. तरी मम बोलणे आता चित्त द्यावे परमहिता, महिसी पाठवा मचिंद्र देह आता, तुष्ट करी गोरक्षा. तुम्ही तुष्ट केली त्यास नाथ पण ते वाढेल प्रीत, ऐसे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलतसे. हे महाराजा ऐक वचन, आम्हाशी दुःख दिदले मचिंद्राने, तरी जाता गेली या प्राण, महीन हदाओ शिवाते. जरी गोरक्ष झुंजेला माते, तरी सिद्ध होऊ युद्धाते. गोरक्ष जिंकुनी समरंगनाते, मचिंद्रा सम करुनी ठेवू. उपरी बोले नारायण, मचिंद्रे दुःख दिले तुम्हा कारण, तेव्हा तुमचा प्रताप पळून कवन ठाये गेलासे. आता अवचट घडले ऐसे, मनने प्रौढ झाल्या मानसे. परी मचिंद्र जैसा तैसा गोरक्ष प्रताप बळी, असे की तेव्हा मचिंद्र होता एक, आता दोघे असती प्रतापर्क. ते कोपल्या सकळ धाक, कृतांता समयोजिती. येरू म्हणती ऐसो कैसे, परी कदा न देऊ मचिंद्रास. या परी बोलता राजस, आवडेल तैसे करावे. परी एक अनेक वचना, तुम्ही उतरा मही कारण. स्वर्गी करिता कंदन, शिवलोकात पावेल ते. म्हणती की यासी काय कारण, तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण. कैलासगिरी पिष्ट होऊन खंड करतील क्षणार्धे. परी ते पाहुणी येतील वस्ती, विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती, शासन करील तुम्हा ते. भवानी अतिप्रीती करीती गोरक्ष मचिंद्र प्रती. पहा शरीर रज सवे चामुंडाहती, कैलासाते पाठविले. तरी आता शिवा न कळता, मानेल तैसे करावे चित्ता. ऐसी गोष्ट आदित्य बोलता सर्वापरी मानले. मग वीरभद्र म्हणे सर्व गणासी, तुम्ही युद्धा जावे सर्व महिषी. दुःख लागता काही रणासी, मीही येतो मागुनी. मग अष्टभैरवगण अवश्य म्हणून करती गमन. विमाने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्री उतरले. 72,84,00,000 येताची देखे नाथ गोरक्ष. मग चौरंगी ते बोले, प्रत्यक्ष सावध होई मम वत्सा. असो शिवगण येताची मही, लोटते झाले शिवप्रवाही. ते गोरक्ष पाहुणे त्या समयी, वज्रास्त्र निर्मिलिये. वज्रास्त्र पातले लव न लागता, सहस्त्र वेळा भवते फिरता. तेने शिवगणांचे शर समस्तांगी लिप्त न होती. ते पाहुनिया सकळ शिवगणा, योजती अपार अस्त्राकारणा. तुक्याही अस्त्र भयजना, लक्ष धरून उडविती. अग्नी अस्त्र धुमास्त्र तयावरी पेरिती. वातास्त्रावरी उरगास्त्र पेरित झाले शिवगणा. काळास्त्र आणि वज्रास्त्र महाकठीण स्पर्शास्त्र तया माझी दानुवास्त्र. प्रळय करिता गळा ते पाहुनी गोरक्षनाथ, पेरिता झाला जलदास्त्र. तया मागे पर्वतास्त्र लागोपाठ करीतसे.
तया मागे खगेंद्रास्त्र, तया मागे संजीवनी अस्त्र, मग पेरी इंद्रास्त्र, ते जाऊनिया झगटे, भक्तास्त्र देवास्त्र कठीणा, तेही झगटती तोये करुणा तोरे करुणा, ऐसे अस्त्र परिपूर्ण गण अस्त्र ते भंगिती, त्यात काय करे चौरंगीनाथ, हळूची मोहनास्त्र पेरित, ते संचरुनी गण हृदयात, मग पिसाटपणे मिरवत, सर्वांशी नाही देह भान, तेने न कळे आलो कोण कार्या लागुनी, पिशाच्यवृत्ती भ्रमत रानोरान, व्यर्थ फिरते झाले, त्यात अनेक चौरंगीनाथ, पेरी पळे काळचा वात, तेने गण समस्त वायुचक्री पडियेले, तो वीरभद्र मागुनी चामुंडे सहित, युद्धालागी आला त्वरित, परी शिवगण पाहुनी व्यवस्थिती, परमचित्ती शोभला, मग गांडीवाते टंकारुनी बाण योजिले अपार गुणी, कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिन्ही विविध बाणे पाडित सहे, जैसा पळे काळीचा वडवनाळ, तो येतने न पावे कदाचित, तन्याय शिवबाळ कोपानळी विष्टिला, ते पाहणी चौरंगीनाथ, प्रति अस्त्र पेरित त्वरित, तेने कामास्त्र त्वरे निश्चित, मूर्छित होऊनी पडेले, यावरी दुसरे चौरंगीनाथ, दिशासुरी अस्त्र पेरित, ते पाहुनिया नाभिसूत, जडजडोनी पळतसे, चित्ती म्हणे नोहे बरवे, वेद हरतील आता सर्व, शंखासुर प्रतापर्णव, पुन्हा उदय झाला असे, ऐसा विचार करुनी मणी, ब्रह्मास्त्र दडविले अदृश्यपणी, पुढे कामिनास्त्र चौरंगमुनी पेरित झाला लवला आहे, ते पाहुनी कार्तिकास्त्र, पळोनी लपवी मुखपात्र, परी चौरंगीचे पांचजनास्त्र, लय लागी मिरविले, ते पाहुनिया भद्रजाती, मत्स्यस्त्र योजिते युजिले परत निभूती, तेने करुणी तदस्त्र, शांती अदृश्यते मिरविले, परी परम कोपोनी तपोबळ, तीव्रास्त्र योजिले तत्काळ, संजीवनी योजनी सबळ सकळ, दानवा उठविले, ते दानव म्हणाल कोण कोण, त्रिपुर सुंदराक्ष, मलमृदू मान्य महिषासुर, जालंधर प्राज्ञ, काळयवनाघबक, हिरणाक्ष हिरणाकश्यप सहित, मुचकुंद बळीच वक्रदंत, रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यात, सिंहनाद भरिताती, ऐसे सबळ राक्षस होतता, विमानियाने सुरवर असता, अति भय मानुनी चित्ता, विमानाते पळविती, कैंचे कैंचे पाहणे, पळती सूर भयभीत होऊन, ते 30 कोटी देवता कारण, चिंता पार व्यापिली, म्हणे रावणे बंदी घातले, दैवे दशरथी रामे सोडिले, आता दैन्य भोगुनी आले, दुःख अपार हिंदवा, ऐसे होऊनी भयभीत, कंपे व्यापिले ते समस्त, असो सुरवर जाऊनी, वैकुंठात निवेदिती श्रीरंगा, मग तो दयाळ चक्रपाणी, ऐसे ऐकोनी सुरगरवाणी, म्हणे भोग आला परतुनी, अवतार दीक्षे कारणे, मग तो परम त्याचकुनी चित्ती, शिवपाचारीला सुरवराती, बैसोनी स्वसंगती, विचित्र करणे निरोपली, म्हणे गोरक्षे केले अनुचित, पुन्हा उठविले दानव समस्त, आता दानव तरी रसातळा प्रत निरोपिली, तरी रसातळा प्रत, मही सकळ नेतील की, एक एक दानवासाठी, आपण मराया झालो कष्टी, कल्पावरी अवतार जेटी, धोरणिया भिडलो, तरी आता कैसे करावे, निवटतील कैलासा सकळ दानव, आहा मूर्ख तो वीरभद्रराव, व्यर्थ दोषी मिरवला, मग सोडोनी वैकुंठासी, येते झाले गोरक्षपाशी, म्हणती बापरीत महिषी, पुत्रा हे काय मांडिले, अरे एका राक्षस लागी, आम्ही श्रमलो बहु प्रसंगी, अवतार घेऊनी नाना रंगी,
हनन केले तयांचे, तरी आता कृपा करुणी अदृश्य करी दानवा कारण. एरी म्हणे गुरु शवानुना द्यावे आधी मज लागी, मग शिवे बोलावणी चामुंडेसी, मचंद्र शवा ते आणविले महिषी. म्हणे बाग हे आणि राक्षसाशी शांत दृष्टी राविका, या परी गोरक्ष म्हणे त्या ते दानव नव्हे ते अस्त्र व्यक्त. संजीवनी प्रयोग देह स्थित दानव उद्यया पावले, तरी अवतार घेऊनी पुन्हा योजा रणकंदन. ना तरी वीरभद्राची आस्था सोडून द्यावी लागेल तुम्हा ते, यावरी बोले भालदृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी. परीनाथा राक्षस जेठी दुःख देतील आम्हा ते, एक मधुदैत्य माजला तेने पळविले रानोराणी आम्हाला शेवटी. एकादशीने त्याला मृत्युमुखी पाठविले, ऐसे दुःख सांगावे किती. तरी आता कृपामूर्ती वेंगी निवटी राक्षसा प्रती, पुत्र मोह सोडिला ऐसे शिव विष्णू बोलत. एरीकडे राक्षस समस्त वीरभद्र पाहुनी झुंजत, धनुष्यबाण कवळोनिया परी तो प्रतापी भद्र. जाती एकटा झुंजतो सर्वांप्रती, नाना शस्त्रास्त्राकृती निवारित बलिष्ठ. तुष्ट होता गोरक्ष जती, वाताकर्षण अल्पयुक्ती. भस्मचे मोठी रणकंदन प्रती, फेकोनिया देतसे. ऐसे वीरभद्रा आणि राक्षस संपूर्ण, एकमेळी माजले कंदना. एरीकडे शिव विष्णूंनी स्तुती तुष्टविला गोरक्ष, तेने दानव वीरभद्रासहित ही पाडिले निचेष्टित. श्वासोच्छवास कुंडूनी समस्त प्राणरहित झाले ते. सबळ अस्त्रे वाताकर्षण ठाऊक नव्हती देवदानवा कारण. परीनाथपंथी ती येऊन प्रसन्न झाले कृपेने, असो वीरभद्रा आणि दानव समस्त. रणी निमाले प्रतापवंत, त्यावरी गोरक्षे जल्पोनी अग्नी अस्त्र सकल केले भस्मतेने. यावरी पुढे पंचनान वेष्टिले अतिमोहाने, ते पुढिले या देई सकळ कथन श्रुतियानी ऐकावे. परमसाधने योजुनी चित्ती, पाठ थापुटुनी वक्त्याप्रती. भला भला म्हणून उक्ती श्रोते करीती तत्कृपे, परमवधाना योजुनी चित्त. वक्ता झाला धुंदीसुत, नरहरी मालू नाम जात. संत सभे अनुसरला स्वस्ती ग्रंथ भक्तिसार. संमत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसुत भाविक चतुर. तृतीयमध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय.